गुड मॉर्निंग स्टुडंट. आता आपल्याला ॲप्लिकेशनचं थर्ड डायमेन्शन स्टडी करायचं आहे आणि ते असणार आहे टू ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एस आय अँड सी जी एस युनिट ऑफ व्हेरियस फिजिकल क्वांटिटी. ओके, आता आपण ऑलरेडी एस आय सिस्टम स्टडी केले, एम के एस सिस्टम स्टडी केले, सी जी एस सिस्टम स्टडी केले. एस आय युनिट वेगळे असतात. एका क्वांटिटीचे एक क्वांटिटी जर कन्सिडर केली तर त्या क्वांटिटीची एस आय युनिट वेगळे असतात, सी जी एस युनिट वेगळे असतात. मग त्याच्यातले कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला ऑप्टेन करायचे आहेत. तर लक्ष द्या, क्वेश्चन असा असेल टू ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन एस आय अँड सी जी एस युनिट ऑफ फोर्स. ओके, आता फोर्स असेल त्याचं एस आय युनिट असतं न्यूटन आणि सी जी एस युनिट असतं डाईन. बरोबर आहे. मग आता न्यूटन आणि डाईन ह्यांच्यातला कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला ऑप्टेन करायचं आहे. मग मला सध्या माहीत नाही म्हणून मी असं लिहितो 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन. आपल्याला एस आय आणि सी जी एस युनिटमधले कन्व्हर्जन फॅक्टर ऑप्टेन करायचं आहे. मग फोर्थ एस आय युनिट आहे न्यूटन, सी जी एस युनिट आहे डाईन. मग 1 न्यूटन इज इक्वल टू एक्स डाईन. ओके, मग आता बघा 1 न्यूटन म्हणजे फोर्स, डायमेन्शन आले L1 M1 T-2. एस आयमधले डायमेन्शन आहे ते इज इक्वल टू एक्स. डाईन हे सी जी एस युनिट आहे, हे आलं L1 M1 T-2 सी जी एस. मी दोन्ही साईडला डायमेन्शन लिहिले. देअरफॉर एक्स इज इक्वल टू 1 L1 M1 T-2 SI divided by L1 M1 T-2 CGS. आता हे 1 लिहायची गरज नाही. सो एक्स इज इक्वल टू, आता L रेस टू एक्स याचा अर्थ मीटर रेस टू 1. आपण डायमेन्शनची डेफिनेशन स्टडी केले. अकॉर्डिंग टू दॅट डेफिनेशन आपण डायमेन्शन म्हणजेच द पॉवर्स टू विच फंडामेंटल युनिट्स आर रेस्ड. बरोबर आहे. एल रेस टू 1 म्हणजे लेंथ रेस टू 1 नसतं, युनिट ऑफ लेंथ इज रेस टू 1. मग एस आयमध्ये युनिट ऑफ लेंथ मीटर आहे, याचा अर्थ एल रेस टू 1 म्हणजे मीटर रेस टू 1 आहे. एम रेस टू 1 म्हणजे के जी रेस टू 1 आहे. आणि टाईम रेस टू -2 याचा अर्थ सेकंड रेस टू -2 आहे. हे झालं इन एस आय. तर सी जी एसमध्ये सेंटीमीटर रेस टू 1 येणार. एल रेस टू 1 याचा अर्थ सेंटीमीटर रेस टू 1. एम रेस टू 1 याचा अर्थ सी जी एसमध्ये ग्रॅम रेस टू 1 असणार. आणि टी रेस टू -2 याचा अर्थ सेकंड रेस टू -2. हे झालं सी जी एस, हे कॅन्सल झालं. आता मीटर टू सेंटीमीटर कन्व्हर्जन फॅक्टर असतो 10⁻². 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. मग मीटरला मी सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट केलं, मग 10⁻² याचा अर्थ 10⁻² मीटर रेस टू 1 म्हणजे 10⁻² सेंटीमीटर रेस टू 1. के जी रेस टू 1 म्हणजे 10⁻³ ग्रॅम रेस टू 1. कळलं का? 1 के जी म्हणजे 1000 ग्रॅम डिवायडेड बाय हे आलं सेंटीमीटर रेस टू 1 ग्रॅम रेस टू 1. ग्रॅम रेस टू 1 ग्रॅम रेस टू 1 सेंटीमीटर रेस टू 1 कॅन्सल झालं. म्हणजे हे आलं 10⁻² इंटू 10⁻3. सो हे झालं 10⁻5. मग 1 न्यूटन इज इक्वल टू किती आलं 10⁻5 डाईन. क्लिअर झालं. आपण काय केलं बघा, इथे मी एस आय युनिट होते त्यांना सी जी एसमध्ये फक्त कन्वर्ट करून घेतलं. मग 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर म्हणजे 10⁻² सेंटीमीटर रेस टू 1 आलं. के जीला ग्रॅममध्ये कन्वर्ट केलं म्हणजे 10⁻3 ग्रॅम रेस टू 1 झालं आणि कॅन्सल केलं. क्लिअर झालं. हे अगदी सोपं आहे आणि हे फार इम्पॉर्टंट नाही आहे. आपल्याला जनरली कन्व्हर्जन फॅक्टर असतात ते ओरली पण काढता येतात.
तुम्हाला फाउंडेशन कोर्समध्ये मी शिकवलं आहे. आपलं सेकंड लेक्चर फाउंडेशन कोर्समधलं यशाची रिलेटेडच होतं. हे फक्त महाराष्ट्र बोर्डच्या थेरीसाठी लागणार आहे, हे JEE नीटला लागणार नाही आहे. ओके, मग आता पुढचं, ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ एनर्जी. ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ एनर्जी. आता एनर्जी असेल तर SI युनिट जूल आणि CGS युनिट अर्ज. आता जूल आणि अर्जमधला कन्व्हर्जन फॅक्टर आपल्याला फाइंड करायचं आहे. ओके, मग मला सध्या माहीत नाही आहे म्हणून मी लिहितो 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ज. 1 जूल इज इक्वल टू एक्स अर्ज. ओके, मग डायमेन्शन लिहूयात. हे 1 एनर्जीचे डायमेन्शन असतात L2 M1 T⁻² इन SI इज इक्वल टू एक्स L2 M1 T⁻² इन CGS. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हे 1 लिहायची गरज नाही आहे, L2 M1 T⁻² इन SI, आणि हे आलं L2 M⁻² T⁻² इन CGS. आता L⁻², याचा अर्थ SI मध्ये हे झालं M⁻², M⁻1 याचा अर्थ Kg⁻1 आणि T⁻², याचा अर्थ S⁻², सेकंड⁻². बरोबर आहे. तर CGS मध्ये हे झालं cm⁻², g⁻1, सेकंड⁻², सेकंड⁻², सेकंड⁻² कॅन्सल झालं. आता मीटर स्क्वेअरला आपल्याला सेंटीमीटर स्क्वेअरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मीटर टू सेंटीमीटर 10⁻² असतं आणि त्याचा स्क्वेअर आहे म्हणून हा स्क्वेअर, हे आलं सेंटीमीटर स्क्वेअर. Kg टू ग्रॅम 10⁻³ हे आलं g⁻1 डिवायडेड बाय, हे आलं सेंटीमीटर स्क्वेअर इंटू g⁻1. सेंटीमीटर स्क्वेअर कॅन्सल झालं, g⁻1 कॅन्सल झालं. पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन, म्हणजे हे झालं 10⁻4 इंटू 10⁻3. सो हे आलं 10⁻7. मग ह्याच्यावरनं आपल्याला प्रूव्ह केलं 1 जूल इज इक्वल टू 10⁻7 अर्ज. अगदी सोपं आहे हे. आणि हे फक्त तुम्ही ज्या वेळेला कॉलेजची टर्मिनल किंवा युनिट टेस्ट लिहाल त्यावेळेला हे लागणार आहे. बाकीच्या वेळेला हे JEE नीटसाठी यायची काही गरज नाही आहे. तुम्हाला मी कन्व्हर्जन कसे करायचे, ती ओरली कशी कन्वर्ट करायचे मी ऑलरेडी शिकवले आपल्या फाउंडेशन कोर्समध्ये, ते लक्षात ठेवा, काही प्रॉब्लेम नाही. ओके, मग आता पुढचं न्यूमरिकल करूयात. ऑप्टेन कन्व्हर्जन फॅक्टर बिटवीन SI अँड CGS युनिट ऑफ डेन्सिटी. डेन्सिटी फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. बरोबर आहे. डेन्सिटीचा फॉर्म्युला असतो मास डिवायडेड बाय व्हॉल्यूम. सो SI युनिट आलं Kg पर मीटर क्यूब आणि CGS युनिट आलं ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. ओके, मग आता आपल्याला ह्यांच्यातला कन्व्हर्जन फॅक्टर ऑप्टेन करायचे. मग मी लिहितो 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल टू एक्स ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल टू एक्स ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. मग हे आलं 1. डायमेन्शन्स ऑफ एनर्जी L-3 M1 T0 in SI is equal to X L⁻³ M1
T0 इन CGS. बरोबर आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू, हे 1 लिहायची गरज नाही, L⁻³ M1 T0 in SI divided by L⁻³ M1 T0 इन CGS. आता बघा, इन SI L⁻³ याचा अर्थ m⁻³ m⁻1 याचा अर्थ kg⁻1. तर CGS मध्ये L⁻³ याचा अर्थ cm⁻³ आणि m⁻1 याचा अर्थ g⁻1. कळलं? L⁻³ म्हणजेच काय आलं, m⁻³ m⁻1 याचा अर्थ kg⁻1. CGS मध्ये A⁻³ याचा अर्थ cm⁻⁻3. मग मीटर टू सेंटीमीटर आपल्याला कन्वर्ट करायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 10⁻2 सेंटीमीटर. बरोबर आहे. पण हे -3 आहे, म्हणजे हे आलं 1/10⁻2 त्याचा क्यूब cm⁻⁻3. हे काय केलं कळलं का? मीटर टू सेंटीमीटर कन्व्हर्जन फॅक्टर किती असतो? 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁻2 सेंटीमीटर. पण हे मीटर⁻³ आहे, म्हणून मला 1/10⁻2 आणि ⁻³ घ्यावं लागलं. कळलं? cm⁻⁻3 kg⁻1 आहे, म्हणजे हे आलं 10⁻3 g⁻1. 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम, 1 kg म्हणजे 10⁻3 ग्रॅम. cm⁻⁻3 g⁻1. ग्रॅम कॅन्सल, सेंटीमीटर कॅन्सल, म्हणजे हे आलं 1 पॉवरची पॉवर म्हणजे पॉवरचं मल्टिप्लिकेशन 10⁻6 इंटू 10⁻3. सो हे आलं 10⁻⁻6 इंटू 10⁻3. सो हे आलं 10⁻⁻3. सो 1 kg पर मीटर क्यूब इज इक्वल टू 10⁻⁻3 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. कन्व्हर्जन फॅक्टर लक्षात आलं? इथे मी काय केलं आहे पुन्हा एकदा सांगतो, नीट लक्ष द्या. मीटर⁻³ आहे. बरोबर आहे. म्हणजे मीटर टू सेंटीमीटर कन्वर्ट करताना 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, म्हणजे 1 मीटर इज इक्वल टू 10⁻2 सेंटीमीटर. पण ⁻³ आहे, म्हणून मी काय केलं 1/10⁻2 आणि त्याचा क्यूब केला. कळलं? आणि कन्वर्ट केलं आणि सॉल्व केलं, तर हा कन्व्हर्जन फॅक्टर आला. ओके, पुढे नेक्स्ट न्यूमरिकल करूया. ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS युनिट ऑफ प्रेशर. प्रेशर SI युनिट असतं न्यूटन पर मीटर स्क्वेअर. CGS युनिट असतं डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके, मग 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू एक्स डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. 1 प्रेशरचे डायमेन्शन आपण लिहून टाकूयात. प्रेशरचे डायमेन्शन, प्रेशर म्हणजे इकडे मी काढून दाखवतोय बघा. प्रेशर म्हणजे फोर्स अपॉन एरिया, म्हणजे हे आलं फोर्स अपॉन एरिया म्हणजे L², म्हणजे हे आलं L1 M1 T-2 अपॉन L2. सो हे डायमेन्शन आले L-1 M1 T-2. सो L-1 M1 T-2 in SI is equal to X L-1 M1 T-2 in CGS. ओके, सो X इज इक्वल टू 1 लिहायची गरज नाही. L⁻⁻1
m1 t minus 2 in SI divided by L minus 1 m1 t minus 2 in CGS. सो x इज इक्वल टू हे आलं एल रेस टू मायनस वन. ह्याला आता लिहिताना तुम्ही लिहिणार एल रेस टू मायनस वन म्हणजे मीटर रेस टू मायनस वन, एम रेस टू वन याचा अर्थ के जी रेस टू वन आणि टी रेस टू मायनस टू म्हणजे सेकंड रेस टू मायनस टू डिवायडेड बाय एल रेस टू मायनस वन इन सी जी एस म्हणजे सेंटीमीटर रेस टू मायनस वन, मीटर रेस टू एम रेस टू वन म्हणजे ग्रॅम रेस टू वन आणि हे आलं सेकंड रेस टू मायनस टू, सेकंड रेस टू मायनस टू, सेकंड रेस टू मायनस टू कॅन्सल झालं. मग आता मीटरला सेंटीमीटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे. 1 मीटर इज इक्वल टू 100 सेंटीमीटर, 1 मीटर इज इक्वल टू 10 रेस टू 2 सेंटीमीटर, पण एम रेस टू मायनस वन आहे म्हणजे हे काय होणार 1/10 रेस टू 2 आणि हे आलं सेंटीमीटर रेस टू मायनस वन. के जी टू ग्रॅम 10 रेस टू 3 ग्रॅम रेस टू वन, 1 kg म्हणजे 1000 ग्रॅम, 1 kg म्हणजे 10 रेस टू 3 ग्रॅम डिवायडेड बाय सेंटीमीटर रेस टू मायनस वन इंटू ग्रॅम रेस टू वन. ग्रॅम रेस टू वन कॅन्सल झालं, सेंटीमीटर रेस टू वन कॅन्सल झालं म्हणजे हे आलं 1/10 रेस टू 2 इंटू 10 रेस टू 3 म्हणजेच हे आलं 10 रेस टू मायनस 2 इंटू 10 रेस टू 3 म्हणजे हे आलं 10 रेस टू 1 म्हणजेच आलं 10. सो 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज इक्वल टू 10 डाइन पर सेंटीमीटर स्क्वेअर. सो दिस इज अवर फायनल आन्सर. लक्षात आलं. हे अगदी सोपं आहे आणि JEE नीटसाठी फार इम्पॉर्टंट नाही आहे, त्यामुळे याच्यावर तुम्ही फार फोकस नाही केलं तरी चालेल. फक्त एवढंच की आपलं जे फाउंडेशन कोर्समधलं सेकंड लेक्चर होतं ते मात्र त्याच्यामध्ये मी कन्व्हर्जन कसे करायचे ते शिकवलं होतं, ते मात्र तुम्ही लक्षात ठेवा. ओके. मग आता मी तुम्हाला होमवर्क पण देतो ह्याच लेक्चरमध्ये. होमवर्क पहिलं, ऑब्टेन conversion factor between SI and CGS unit of surface tension. Second, obtain conversion factor between SI and CGS unit of आपण प्रेशरचं न्यूमरिकल ऑलरेडी केलं आहे. मोमेंट ऑफ इनर्शिया घेऊयात. मोमेंट ऑफ इनर्शिया. थर्ड, ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS unit of एनर्जी. एनर्जी झालंय का? ठीक आहे. मग पॉवर घेऊयात. पॉवर ऑब्टेन SI and कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS युनिट ऑफ पॉवर. पॉवरचं SI युनिट असतं वॅट. वॅट म्हणजे जूल पर सेकंड, कळलं. आणि CGS युनिट असतं अर्ज पर सेकंड. ओके. ऑब्टेन करता येईल. हां. ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS युनिट ऑफ स्ट्रेस. स्ट्रेसचा फॉर्म्युला फोर्स अपॉन एरिया. ओके. देन फिफ्थ, ऑब्टेन कन्वर्जन फॅक्टर बिटवीन SI and CGS युनिट ऑफ, आपण डेन्सिटी घेतलं आहे. थांबा मी थोडंसं मागे बघतो. वर्क आपलं फोर्स झालं आहे, एनर्जी झालं आहे, डेन्सिटी झालं आहे, प्रेशर झालं, सरफेस टेन्शन झालं, मोमेंट ऑफ इनर्शिया झालं, पॉवर झालं, स्ट्रेस झालं,
व्हिलॉसिटी. ओके, तर हे ॲज अ होमवर्क म्हणून सॉल्व करा आणि मला चेक करायला सेंड करा. ठीक आहे, थांबूया.